Cruising down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every seed's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand in this journey. हाय हॅलो नमस्कार. आज आम्ही चाललो गुजरातला दमन दीव येथे आणि सेल्वासला. ही आमची ग्रुप चॅटमधून बाहेर पडलेली छोटीशी गुजरात ट्रिप आहे. हे आमचे मेंबर्स. हाय करू. सर्वत्र सूर्यप्रकाश मंद पसरलेला आहे. वातावरणही थंड आहे. सूर्य एकदम लाल भडक झालेला आहे. आता आम्ही मुंबई अहमदाबाद हायवेवरती एंटर झाले आहोत. गाडीमध्ये एकच मच्छर आहे, पण ते आम्ही जे सगळे बसले त्या सगळ्यांना त्रास देते. गाडीमध्ये बसल्यापासून ती आहे आणि अजूनही आहे. आमच्या सोबत ती वाटतं फिरायला येते. तिला पण फिरण्याची इच्छा झालेली म्हणून येते. आता आम्ही डहाणू येथील महालक्ष्मी मंदिराजवळ पोहोचलो आहोत. या मंदिरामध्ये हनुमान जयंती किंवा गुढीपाडव्याच्या त्या कालावधीमध्ये जत्रा असते मोठी. 15 दिवस मोठी जत्रा असते. खूप गर्दी असते तिकडे. खूप काय काय आहे. आणि तिथे महालक्ष्मीचं मंदिर एक खाली आहे आणि एक वरती आहे. एक डोंगरामध्ये आहे. आणि त्या डोंगरामध्ये जेव्हा यात्रा असते तेव्हा एक पुजारी असतो. तो पताका उंच एक कडा आहे डोंगरावर, तिथे नेऊन लावतो विदाऊट काही सपोर्टने. आणि तो फक्त म्हणजे ते पताका लावण्याचं काम फक्त पुजारीच करतात. बाकी कोणच तिथे वरती जाऊ शकत नाही पताका लावण्यासाठी. आणि डोंगरामध्ये एक मंदिर आहे देवीचं आणि ते खाली एक मंदिर आहे. त्याची एक कहाणी अशी की एक भक्त होता देवीचा. त्याला वरती डोंगरावर जाताना अडचणी येत होत्या किंवा त्याला जाता येत नव्हतं. म्हणून देवीने स्वतः खाली येऊन त्याला दर्शन दिलं. म्हणून तिथे खाली देवीचं मंदिर स्थापन केलं आहे. अशी एक म्हणजे पौराणिक लोककथा म्हटली जाते. आता आम्ही जाणार आहोत गुजरातमध्ये. सर्वात प्रथम तर डिअर पार्कला सेल्वासामध्ये आहे तिथे. त्याच्यानंतर पुढे लायन सफारी. त्याच्यानंतर दमन फोर्ट तिथे जाणार. मग एक बर्ड गार्डन आहे. तिथून बीचजवळ जाऊन परत रिटर्न येणार आहोत. असा हा आमचा जवळजवळ टोटल प्रवास असणार आहे एका दिवसाचा. आम्ही आता 1-1.5 तासामध्ये त्या डिअर पार्कला पोहोचू. तिथे हरणांचे म्हणजे खूप सारे हरिण आहेत तिथे. आता आम्ही गुजरातमध्ये एंटर झाले आहोत.
आम्ही आता डिअर पार्कच्या इथे पोहोचलो आहोत. आम्ही आता हरण बघायला आलेलो आहोत. हा बस बस आपण घेऊया. तर काहीतरी आता सध्या तिथे काम चालू आहे म्हणून बॅकग्राऊंड आवाज येतो आहे ड्रिल मशीनचा वगैरे. पण असं शांत, हा आवाज सोडला तर बाकी सगळं वातावरण शांत आहे, सर्वत्र हिरवं आहे. आता आम्ही एंटर होतोय डिअर पार्कमध्ये. आवाज आहे खूप जोराचा. डिअर पार्कमध्ये आलेलो आहोत आम्ही. बसमधून आय थिंक फिरायला आहे. हरिण बघायला जाण्यासाठी इकडे एक बस असते स्पेशल, त्याच्यातून आता आम्ही हरिण बघण्यासाठी निघालो आहोत. जलायचं आहे हरणांना पाणी पिण्यासाठी. निसर्गरम्य वातावरण. टॉपच आहे. बसण्यासाठी बांधलेलं आहे व्यवस्था. आता आम्ही पॉन्डकडे चाललो आहोत. वॉटर टॉवर नाही दिसलं, नाही दिसलं.
मला नाहीच दिसलं. ते बघ समोर त्यापेक्षा स्टॅच्यू वाटतात, रिअल नाही वाटतात. वाव, रिअल हरिण आहेत, सांबार वगैरे. वाव, खरे खुरे हरण आहेत. मस्त आहेत ना. हा ते बघ, ते बघ, हा ते बघ, ते बघ. हरिण. ते शिंग कसे एकदम लाकडासारखी शिंग आहेत हरणांची. निसर्गाने काय कमाल केलंय प्रत्येक प्राण्याला निर्माण करताना. अद्भुत. खाने के लिए क्या देते हैं उनको? कॅटल फीड त्यांना खायला देतात. चाललं. बाय बाय. आता आम्ही निघालोय तिथून. आता आम्ही अजून थोडं वरती चाललोय, बघूया तिथे काय आहे. पावसाळ्यात सगळीकडे हिरवळच असेल. तिथे एक जलाशय दिसते. वाव, चला. हे आमचे आहेत फॅमिली गाईड. फॅमिली गाईड. हा इथे तलाव आहे. तिथे वाटतं असं की हरिण वगैरे पाणी प्यायला येत असतील. पाण्यावठा जलाशय. इथे जलाशयाच्या खाली जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत. हे झाडांच्या पण प्रजातींची नावं लिहिलेली आहेत, कोणते आहेत ते. हे सिल्क कॉटन ट्री आहे. झाडांच्या इथे संवर्धन केलेले दिसून येते. भारी वातावरण आहे. तिथेही हरण दिसतात. संपूर्ण जंगलामध्ये वाटते हरण आहेत, पण तिथे एका ठिकाणी आणि हरण असं वाटतच नाही की खरोखर आहे. ते असं वाटतं की एखादा स्टॅच्यू उभा आहे. आता डिअर पार्कमधून बाहेर पडतोय म्हणजे बघून. आता आमचं असं प्लॅनिंग आहे की लायन सफारीला जायचं. बघूया. आम्ही आता चाललोय बटरफ्लाय गार्डनला. आधी लायन सफारीला जाणार होतो, पण विचार बदलला, प्लॅनिंग चेंज केलं. आता चाललोय बटरफ्लाय गार्डन बघायला. इकडे असं सांगतात की खूप सारे बर्ड स्पीशीज आहेत, म्हणजे बटरफ्लाय बघायला भेटतील, म्हणून आम्ही आता तिथे चाललोय. तर बटरफ्लाय आलेलो आहोत. आता आम्ही आलेलो आहोत बटरफ्लाय गार्डन मध्ये. भारी आहे बटरफ्लाय गार्डन. फोटोज काढण्यासाठी, बटरफ्लायला जाणून घेण्यासाठी. चला.
हळदी कुंकू कमांड. लाईम बटरफ्लाय. हे सप्तर्षी ट्री आहे. टेल्ड जे. वॉकिंग साठी हळदी कुंकू. तो बटरफ्लाय. वाव. एक बटरफ्लाय दिसला ब्लॅक अँड व्हाईट. तिथे येल्लो बटरफ्लाय. लाल बटरफ्लाय नाही एवढं तरी चालतंय तर मला सांभाळून. शॉर्ट व्हिडिओ कर. जादू. काय हा कोणता रेन ट्री. ह्या झाडाचं नाव असं रेन ट्री. तिथे पण एक छोटासा बटरफ्लाय आहे. वाव. हळदी कुंकू. हा हळदी कुंकू आहे. तो हळदी कुंकू आहे. तो एक इथे ब्लॅक अँड व्हाईट एक दिसला. भारी वातावरण आहे. शांतता. हो हा पण एक बटरफ्लाय ब्लॅक. नाव दिले बटरफ्लाय. एक तरी सापडणं महत्वाचं आहे हर्षाच्या. तो बसला बघ झाडावर बसलाय. कुठे आहे? हा तिथे. कॅमेरा कुठे आहे? हा फक्त 10 मिनिटं उरलेले आहेत. हे कदामचं झाड आहे. कदाम. हो हा एक व्हाईट कलरचा बटरफ्लाय. पडलेले असतात. आता इथला बाहेर लक्षपूर्वक ऐकलं तर पक्ष्यांचे आवाज येतात. शांततेत किळबिळाट पक्ष्यांचा किळबिळाट. यस जाऊन कर. यस उडाला. तो बसला. गोगलगाय. गोगलगाय. ही गोगलगाय आहे. गोगलगाय बघायची आहे. बघा गोगलगाय ह्याला गोगलगाय बघ. कसं आहे बघ. बटरफ्लायचे अनेक जाती आहेत. त्या प्रत्येकाने जसं संवर्धन करून ठेवण्यासारखे बटरफ्लाय नसतात. ते मुक्त आहेत. ते इकडे तिकडे फिरू शकतात. त्यांची मर्जी आहे. पण बटरफ्लाय गार्डनमध्ये बटरफ्लाय दिसणं हे फणसाचं झाड. जॅकफ्रूट. आपल्या घरात गावी पण आहे. व्हिडिओमध्ये बघितला होता असं बटरफ्लाय होता म्हणून माणसावरून फोटो काढतो. हा छोटा आहे. सेल्फी स्पॉट. ह्याला मोर पेन्सी हे असं आहे ना. वाव. इकडे भरपूर आहेत. चुकीच्या ठिकाणी गेलो आपण. तेव्हा त्या झाडावर किती बसते ते वापरतात. वाव. तू काय बोलतोय बघ किती आहेत. खाली खाली. खाली बघून चाल. ते झाडावर किती बसते. लवकर बटरफ्लाय बघायला इकडे कोण आहे? किती सारे बटरफ्लाय बसलेत. वा. अरे तिकडे पोच द्यायचं आहे. तिकडे काढते. कुठे गेले ते लोक? आणि इकडे बघायला इकडे भरपूर आहेत.
आता इथे आलेलो आहोत. इथे गवताने बटरफ्लायची परिस्थिती साकारली आहे. खूप भारी वाटते. आम्ही आता चाललोय गोळ्या खायला. याला पण दाखव. आम्ही आता बटरफ्लाय गार्डनमधून निघालेलो आहोत आणि आता आम्ही लायन सफारी बघायला चाललोय. जवळजवळ इथून 7.5 किलोमीटर लांब आहे. आमचं छोटं बटरफ्लाय. छोटा बटरफ्लाय आम्ही तिकडून घेऊन आलो या छोट्या बटरफ्लायला. हाय कर दीदीला. हाय कर तुझ्या बाऊली दाखव. हे दाखव. वाव मी घेतलं शांग. बेबी घेतली. बेबी घेतली. मी बेबी घेतली शांग. मला बेबी आवडली. मी वाव झोपली. झोपली.